गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेक्टर बद्दल आपण शिकत आहोत. वेक्टरमध्ये आपण शिकलो वेक्टर काय, वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं, वेक्टरचे टाईप किती असतात, शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर अँड अँगल बिटवीन टू वेक्टर. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वेक्टरला ॲडिशन करण्यासाठी वेगळे रूल्स यूज करावे लागतात. वेक्टर स्वतःचे रूल्स बनवतं ॲडिशनसाठी. तर वेक्टर ॲड कसं करायचं हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर बघा, दोन वेक्टरची बेरीज कशी करायची. ज्यावेळेस तुम्ही दोन वेक्टर ॲड करता आणि एक नवीन वेक्टर तयार होतो, त्या नवीन वेक्टरला म्हणायचं रिझल्टंट. तर रिझल्टंट काय आहे, तर दोन वेक्टरच्या ॲडिशनमधून जो नवीन वेक्टर तयार झालेला आहे त्या वेक्टरला म्हणायचं रिझल्टंट. दोन वेक्टरची ॲडिशन केल्याच्या नंतर तयार होणाराही वेक्टरच असतो, हे पण लक्षात ठेवा. तर आपण या लेक्चरमध्ये शिकूया दोन वेक्टर कसे ॲड करायचे. बघा, समजा हा वेक्टर आहे 4 मीटर आणि हा दुसरा वेक्टर आहे 3 मीटर टुवर्ड्स ईस्ट. तर या दोन वेक्टरला ॲड कसं करायचं. आता तुम्ही म्हणताल याच्यात काय नवीन आहे, तर तुम्ही डायरेक्ट ॲड करू शकता. सेम लाईनवर आहेत तर याची ॲडिशन येईल 7 मीटर टुवर्ड ईस्ट. समजा हा वेक्टर 4 मीटर इकडं जातोय आणि हा 3 मीटरवाला इकडं जातोय. तर यावेळेस काय करताल तुम्ही, सबस्ट्रॅक्शन करताल. 4 - 3 1 मीटर. मोठ्या वेक्टरची डिरेक्शन द्याल ईस्ट. अशा पद्धतीनं जर वेक्टर एका लाईनवर असतील म्हणजे कोलिनियर वेक्टर असतील तर त्याचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तुम्ही इझिली करू शकता. सेम लाईनवर असतील तर ॲड करा, अपोजिट जात असतील तर सबस्ट्रॅक्ट करा. पण समजा हा वेक्टर एक आहे 4 मीटर आणि हा दुसरा आहे 3 मीटर. तर यावेळेस तुम्ही काय कराल, तर यावेळेस तुम्हाला 4 + 3 करता येणार नाही. इथं तुम्हाला अल्जेब्राचे नियम नाहीत वापरता येणार. इथं तुम्हाला याला वेगळ्या पद्धतीने ॲड करायला शिकावं लागतं. म्हणूनच वेक्टर शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर वेगवेगळे मेथड यूज केले जातात वेक्टर ॲडिशनसाठी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत हेड टेल मेथड अँड सगळ्यांना यूजफुल असलेला किंवा कुठल्याही दोन वेक्टरचे ॲडिशन करण्यासाठी यूज करतात तो लॉ ऑफ पॅरलोग्राम यूज्ड टू ॲड टू वेक्टर्स. तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर बघा, आता हेड टेल मेथड पहिल्यांदा बघूयात आपण. दोन वेक्टर सेम लाईनला असतील तर डायरेक्ट ॲड करा आणि ज्या डिरेक्शनला जातात ती डिरेक्शन. एकाच लाईनवर आहेत पण डिरेक्शन अपोजिट असेल, अँटी पॅरलल आहेत, कोलिनियर आहेत, तर त्यावेळेस काय करा, सबस्ट्रॅक्ट करा आणि मोठ्या वेक्टरची डिरेक्शन लिहून टाका. आता आपण बघूयात हेड टेल मेथड. बघा, हा एक वेक्टर आहे 4 मीटर आणि हा दुसरा वेक्टर आहे 3 मीटर. हेड टेल मेथडमध्ये काय करायचं, कुठलाही एक वेक्टर उचला. समजा आपण 3 मीटर उचलला आणि या वेक्टरच्या टेलला या दुसऱ्या वेक्टरचं हेड जोडूयात. म्हणजे हा वेक्टर उचलून आपण इथं ठेवू शकतो. शिफ्टिंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर. वेक्टरला तुम्ही कुठेही शिफ्ट करू शकतात, मॅग्नेटिक डिरेक्शन आणि प्लेन न बदलता. मग मी हा वेक्टर इथं ठेवला तर याची व्हॅल्यू आहे 4 मीटर, याची आहे 3 मीटर. आता हे दोन वेक्टर एकमेकांना हेड टेलनी जोडलेत, हे हेड आणि टेल. तर असं जॉईन केल्याच्या नंतर परत काय करायचं, या वेक्टरचा रिझल्टंट कसा घ्यायचा, तर रिझल्टंट घेत असताना पहिल्या वेक्टरच्या टेलपासून दुसऱ्या वेक्टरच्या हेडपर्यंत घ्यायचा आणि मग या रिझल्टंटची व्हॅल्यू, आता इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय तर तुम्ही पायथागोरसचा थेरम यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. पायथागोरसचा थेरम लावला, 16 + 9 √, सो दिस विल बी 5. तर तुमच्या रिझल्टंटचं आन्सर असेल 5. अशा पद्धतीनं हेड टेल मेथडचा उपयोग करून तुम्ही या केसमध्ये रिझल्टंट कॅल्क्युलेट केलं. परत लक्षात ठेवा, तुम्हाला दोन वेक्टर ॲड करायचे आहेत. दोन वेक्टर ॲड कसे करायचे, सेम लाईनवर असतील डायरेक्ट ॲडिशन करा. सेम लाईनवर आहेत पण अपोजिट डिरेक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन करा. मोठ्या वेक्टरची डिरेक्शन घ्या. एकमेकांना एक परपेंडिक्युलर वेक्टर आहे, समजा हा वरती जातोय हा पॅरलल जातोय, तर अशा वेळेस
त्या वेक्टरचे हेड टेल जॉईन करा, याची टेल याच्या हेडला जोडून टाका. असं केल्यानंतर रिझल्टंट हा पहिल्या वेक्टरच्या टेलपासून दुसऱ्या वेक्टरच्या हेडपर्यंत घ्या. ही झाली हेड टेल मेथड. पण समजा एक वेक्टर असा असेल आणि दुसरा वेक्टर त्याला असा जॉईन केलेला असेल, तर याचा रिझल्टंट हा असा येईल, रिझल्टंट वेक्टर. तर या ठिकाणी तुम्ही पायथागोरस थेरम यूज करू शकत नाहीत, म्हणजे तुमची हेड टेल मेथड परत एकदा फेल झालेली आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर आता आपण सगळ्यांसाठी कुठलेही दोन वेक्टर दिल्याच्या नंतर वेक्टरची ॲडिशन परफेक्टपणे करू शकतो. त्या मेथडला कुठेही एक्सेप्शन नाही. ती मेथड म्हणजे पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशनचा उपयोग करून तुम्ही व्हेक्टरची ॲडिशन करू शकतात. तर बघा, हेड टेल मेथडमध्ये काय करायचं, दोन वेक्टरचे हेड टेल जोडून घ्यायचे, पहिल्या वेक्टरच्या टेलला दुसऱ्या वेक्टरचं हेड जोडायचं आणि रिझल्टंट पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही हेड टेल मेथड यूज करू शकतात. तर आता आपण बघूया लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम फॉर, इथं लिहा, फॉर ॲडिशन ऑफ टू वेक्टर. फॉर ॲडिशन ऑफ टू वेक्टर. बघा काय सांगतो लॉ, जॉईन टू वेक्टर ॲज अ ॲडजसंट साइड ऑफ parallelogram. Join two vector as an adjacent side of parallelogram. Complete imaginary parallelogram. Join two vector as adjacent side of parallelogram, tail to tail, and their resultant will be diagonal of parallelogram passing from common point. तर लॉ लिहून घ्या सगळेजण. बघा, हे दोन वेक्टर आहेत, वेक्टर ए आणि हा आहे वेक्टर बी. तर या दोन वेक्टरला कसं जोडायचं, ॲज ॲडजसंट साइड ऑफ पॅरलोग्राम. समजा हा वेक्टर बी आणि हा वेक्टर ए. आता आपण इमॅजिनरी पॅरलोग्राम कंप्लीट करूयात. हा वेक्टर बी आणि हा इकडे येईल वेक्टर ए. पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड या इक्वल असतात. तर बघा, याचा डायगोनल हा इथून पास करेल आणि या डायगोनललाच काय म्हणायचं आहे, रिझल्टंट. देअर रिझल्टंट विल बी द डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम पासिंग फ्रॉम कॉमन पॉईंट. तर हा तुमचा डायगोनलच काय म्हणून घ्यायचा आहे, रिझल्टंट म्हणून घ्यायचा आहे. तर इथे या डायगोनलचं व्हॅल्यू कशी काढायची, तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आपण डेरिवेशनचा यूज करून डिस्कवर करणार आहोत. तर ते डेरिवेशन कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. R इज इक्वल्स टू रिझल्टंट इज इक्वल्स टू ए स्क्वेअर, पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं स्क्वेअर, प्लस बी स्क्वेअर, दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, प्लस 2ab इंटू कॉस थीटा. कॉस थीटा और थीटा इज अ अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आणि हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही कुठल्याही दोन वेक्टरचं ॲडिशन करू शकतात. बघा काय सांगतो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, दोन वेक्टरला जॉईन करा ॲज अ ॲडजसंट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्रामच्या ॲडजसंट साइड असल्यासारखे दोन वेक्टर जॉईन करा टेल टू टेल, आणि मग इमॅजिनरी पॅरलेलोग्राम कंप्लीट करा. तर त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट कुठून पास होईल, तर डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम मधून त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट पास होईल. आणि त्या रिझल्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा.
तर हा फॉर्म्युला कसा आला हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण काही याचे क्वेश्चन बघूयात. तर बघा, मगाशी आपण जेवढे एक्झाम्पल सॉल्व केले ते सगळे एक्झाम्पल तुम्ही बाय युजिंग दिस लॉ सॉल्व करू शकतात. तर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन नुसार तुमचा आलेला फॉर्म्युला आहे R इज इक्वल्स टू √a² प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा. तर मगाशी आपण एक 7 मीटर आणि त्याच डिरेक्शनला 4 मीटर घेतलं होतं. तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून याचा रिझल्टंट काढू शकतात. बघा, याला ए पकडूयात, याला बी पकडूयात. सॉरी, हे 3 मीटर, हे 4 मीटर असेल आणि हे 3 मीटर असेल. तर एचा स्क्वेअर बघा येईल 16 प्लस बीचा स्क्वेअर येईल 9 प्लस 2ab 2 × 3 × 4 आणि कॉस 0, कारण या दोन व्हेक्टरच्या मध्ये अँगल आहे 0 डिग्री. कॉस 0ची व्हॅल्यू असते 1, म्हणजे हे 1 होईल. 16 प्लस 9 25, 4 3 12, 12 × 2 24. याची ॲडिशन केली 49 आणि हे जर स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर ते असेल 7. तर मगाशी आपण जेव्हा व्हेक्टर ॲड केले होते डिरेक्टली तेव्हाही आन्सर 7 आलं होतं आणि हा रूल यूज करून सुद्धा आन्सर किती येते 7 येते. तर बघा, त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, हे दोन व्हेक्टर अपोजिटला जात होते. हा होता 4 मीटर, हा इकडं जात होता 3 मीटर. तर इथंही तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकतात. R इज इक्वल्स टू, याला ए पकडूयात, याला बी पकडूयात. एचा स्क्वेअर प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा. आता एचा स्क्वेअर किती येईल 16 प्लस बीचा स्क्वेअर 9 प्लस 2a किती दिलेला आहे 4 आणि b किती आहे 3 आणि दोन वेक्टरच्या मध्ये किती अँगल आहे 180 डिग्री, कारण दोघं एकमेकांना अँटी पॅरलल जात आहेत. कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू असते -1. तर बघा, 16 प्लस 9 25, 4 2 = 8, 8 3 = 24 आणि हे कॉस 180 -1 म्हणजे 25 - 24 √1 हे बाहेर काढलं तर परत आन्सर किती आलं 1. म्हणजे तुम्ही त्या मेथडनी जरी सॉल्व केलं तरी आन्सर 1च येईल आणि बाय युजिंग पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आन्सर तेच येईल. बघा, हेड टेल मेथडमध्ये आपण काय केलं होतं, एक वेक्टर असा होता 4 मीटर आणि हा दुसरा होता 3 मीटर. तर आपण याला शिफ्ट करूयात. बघा, आता हा 4 मीटर, हा 3 मीटर, टेल टू टेल जॉईन केलं, याला मी पुढं शिफ्ट केलं तर याची डायगोनल अशी पास होईल, हा पॅरलेलोग्राम कंप्लीट होईल. तर इथं तुम्ही रूल यूज करू शकतात. R इज इक्वल्स टू √a² प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा. हे a, हे b. एचा स्क्वेअर 9, बीचा स्क्वेअर 16 प्लस 2, ए किती आहे 3, बी किती आहे 4 आणि बघा दोन वेक्टरच्या मध्ये अँगल किती आहे 90 डिग्री. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 0, तर ही पूर्ण टर्म 0 होईल आणि मग 9 प्लस 16 √25 आणि तुमचं आन्सर येईल 5. मगाशी आपण हेड टेल मेथडने सुद्धा हेच आन्सर काढलं होतं आणि पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनचा यूज करून सुद्धा तेच आन्सर येते. म्हणजे तुम्ही कुठल्याही दोन व्हेक्टरचे ॲडिशन करण्यासाठी पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करू शकतात. हा यूज करण्यासाठी काय करायचं, दोन वेक्टरना टेल टू टेल जोडायचं, दोन वेक्टरना टेल टू टेल जोडायचं आणि त्याचा जो डायगोनल असेल तो डायगोनल म्हणजेच रिझल्टंट आणि तो डायगोनल काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे तर R इज इक्वल्स टू √a² प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा. थीटा काय आहे तर दोन वेक्टरच्या मध्ये जो अँगल आहे तो म्हणजे थीटा. तर हा फॉर्म्युला कुठून आला तर आपल्याला त्याचं डेरिवेशन बघायचं आहे. आपण बघूयात पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. या लॉचा उपयोग करून तुम्ही कुठल्याही दोन वेक्टरचं ॲडिशन करू शकतात. सो
आपण हा लॉ काय आहे हे अगोदरच डिस्कस केलेला आहे. आता या लॉवरून जो आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे, रिझल्टंट वेक्टर इज इक्वल्स टू √a² + b² + 2ab cos θ, हे कसं आला हे आपण आता शिकूयात. तर बघा, हा वेक्टर a, हा वेक्टर b, join these two vector tail to tail as a adjacent side of parallelogram. या दोन वेक्टरला साइड टेल टू टेल जॉईन केलं ॲज ॲडजसंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. इमॅजिनरी पॅरलेलोग्राम कंप्लीट केला. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स हा इक्वल असतात, तर हा सुद्धा वेक्टर बी असेल आणि हा वेक्टर ए असेल. आणि आपण बघितलं होतं की हा पॅरलेलोग्रामचा जो ह्या दोन वेक्टरमधून जो रिझल्टंट मिळणार आहे तो रिझल्टंट या पॅरलेलोग्रामचा डायगोनल आहे. सो दिस डायगोनल इज द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स. आता आपण एक कन्स्ट्रक्शन करूयात. इथून एक परपेंडिक्युलर टाकून घेऊयात आणि या पॅरलेलोग्रामला नाव देऊयात ए बी सी डी. या परपेंडिक्युलरचं नाव ई. या दोन वेक्टरच्या मध्ये जो अँगल आहे तो थीटा. बघा, या लाईनवर इथं एक अँगल तयार झाला आहे आणि इथं एक अँगल तयार झाला आहे, तर हे लाईनवरचे दोन अँगल असल्यामुळे ह्याही अँगलची व्हॅल्यू असेल थीटा. आता आपण हा ट्रायंगल घेऊयात. इथं हा 90 डिग्रीचा अँगल करतो. ट्रायंगल सी डी ई. सी डी मध्ये आपण साइन थीटाची व्हॅल्यू बघूयात. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपो. सो सी ई डिवायडेड बाय सी डी. ही थीटाची अपोजिट आणि ही हायपो. सो सी ई इज इक्वल्स टू सी डी साइन थीटा. सी डी म्हणजेच वेक्टर बी आहे, तर त्याला असं लिहूयात बी साइन थीटा. त्याच्यानंतर आपण कॉस थीटाची व्हॅल्यू घेऊयात. कॉस थीटाचा फॉर्म्युला असतो ॲडजसंट अपॉन हायपो. ॲडजसंट आहे डी ई आणि हायपो आहे सी डी. सो डी ई इज इक्वल्स टू सी डी कॉस थीटा आणि सी डीची व्हॅल्यूसुद्धा आहे वेक्टर बी कॉस थीटा. अशा पद्धतीने आपण डी ई आणि सी ईच्या व्हॅल्यू शोधून घेतल्या. या आपल्याला यूज करायचे आहेत जेणेकरून आपलं रिझल्टंटचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला डिस्कवर करता येईल. आर इज इक्वल्स टू √a² + b² + 2ab cos θ. तर हा ट्रायंगल घेऊयात आपण. ट्रायंगल ए सी ई. ट्रायंगल ए सी ई हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सो AC² is equals to CE² plus AE². AC² is the resultant, so this is R². CE² as it is plus AE. AE means AD plus DE. So I write here AD plus DE whole bracket square. A plus B स्क्वेअर इज इक्वल्स टू a² + b² + 2ab. हे आपण बघितलेलं आहे मॅथमध्ये, हेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. सो R² इज इक्वल्स टू CE² plus AD² plus DE² plus 2AD into DE. तर आता आपण पुढे सॉल्व करूयात. सो R² CE आणि DE ची व्हॅल्यू आपण इथं शोधून ठेवलेली आहे. So CE is b sin theta whole bracket square plus AD. AD is a vector A, so A² plus DE. DE ची व्हॅल्यू परत इथं आपण शोधलेली आहे b cos theta whole bracket square plus 2 AD. परत AD आहे A आणि DE आहे B cos theta. तर आता बघा R² इज इक्वल्स टू
बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2ab कॉस थीटा. आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस याच्यातून आपण बी स्क्वेअर कॉमन काढू शकतो. बी स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2ab कॉस थीटा. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण शिकलेलो आहोत की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. सो आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. आपण याचं जर स्क्वेअर केलं तर हे अंडर रूटमध्ये जाईल, स्क्वेअर रूटमध्ये जाईल. सो रिझल्टंट विल बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला मिळाला रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही कुठल्याही दोन व्हेक्टरला ॲड करू शकतात आणि व्हेक्टर ॲड केल्याच्या नंतर जो नवीन व्हेक्टर मिळतो त्या नवीन व्हेक्टरलाच आपण रिझल्टंट म्हणतो. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा और थीटा इज द अँगल बिटवीन टू व्हेक्टर. सो राईट डाऊन दिस. हे एक्झाममध्ये रिटर्न एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी JEE नीटसाठी तुम्हाला हे एक्सप्रेशन लक्षात ठेवावं लागेल जेणेकरून याचा यूज करून तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम आणि MCQ सॉल्व करू शकतात. तर हा झाला फॉर्म्युला. हे सगळेजण लिहून घ्या. याच्यानंतर आपण बघूयात की या रिझल्टंटची डिरेक्शन कशी घ्यायची. कारण की रिझल्टंट हा जो व्हेक्टर मिळालेला आहे हा व्हेक्टर आहे आणि व्हेक्टरला मॅग्निट्यूड असतं, डिरेक्शन असते. तर याची डिरेक्शन कशी घ्यायची बघूयात. तर याची डिरेक्शन घेण्यासाठी आपण या रिझल्टंटनी खालच्या व्हेक्टर ए सोबत जो अँगल बनवलेला आहे तो अल्फा पकडूयात. आणि सो आता आपण हे टॅन अल्फा घेऊ शकतो. टॅन अल्फा इज अपोजिट अपॉन ॲडजसंट. सो CE डिवायडेड बाय AE. या रिझल्टंट व्हेक्टरने व्हेक्टर ए सोबत जो अँगल बनवलेला आहे ह्या अँगलची जो व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर आपण त्या व्हेक्टरची डिरेक्शन सांगू शकतो. सो अँगल बिटवीन रिझल्टंट अँड व्हेक्टर ए आय टेक अल्फा. सो टॅन अल्फा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन ॲडजसंट. सो CE डिवायडेड बाय AE. आत्ताच आपण CE ची व्हॅल्यू काढली होती आणि CE ची व्हॅल्यू होती बघा इथे लिहिलेली आहे CE स्क्वेअर. सो CE ची व्हॅल्यू होती B साइन थीटा. सो आय राईट हिअर B साइन थीटा. आणि तुमचं AE आहे AD प्लस DE म्हणजेच B साइन थीटा डिवायडेड बाय AD मीन्स A. आणि D ची व्हॅल्यू सुद्धा शोधली होती आपण. D होतं B कॉस थीटा. So I write here A plus B cos theta. So tan alpha is equals to B sin theta divided by A plus B cos theta. हा रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला, रिझल्टंटचं मॅग्निट्यूड शोधण्यासाठीचा फॉर्म्युला आणि हा त्या रिझल्टंटची डिरेक्शन शोधण्यासाठीचा फॉर्म्युला. या दोन्हींचा उपयोग करून तुम्ही त्या रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही सांगू शकतात. सो जस्ट सी दिस. रिझल्टंटनी व्हेक्टर ए सोबत बनवलेला अँगल आपण अल्फा पकडला आणि टॅन अल्फाची व्हॅल्यू घेतली अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. अपोजिट CE होतं आणि ॲडजस्टंट AE होतं. AE म्हणजेच AD प्लस DE आणि सगळ्या व्हॅल्यू ठेवून दिल्या. CE आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं होतं. CE इज इक्वल्स टू B साइन थीटा अँड DE इज इक्वल्स टू B कॉस थीटा. सो आय राईट हिअर CE B साइन थीटा अँड AE AD plus DE. So here AD is A and DE is a B cos theta. So tan alpha is equals to B sin theta divided by A plus B cos theta and resultant vector magnitude taken as under root A square plus B square plus 2AB cos theta. तर हे लक्षात ठेवा. याचा उपयोग करून आपल्याला खूप सारे MCQ सॉल्व करायचे आहेत. हा पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन कुठल्याही दोन व्हेक्टरची ॲडिशन करण्यासाठी युजफुल आहे आणि तयार झालेल्या नवीन व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही तुम्ही या दोन फॉर्म्युल्यांचा यूज करून सांगू शकता. सो थँक्यू.